शेतकऱ्यांना आजची तुकारामबीज पावली। नमस्कार शेतकरी बांधवांनो, अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। कारण 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्यापासून पीक विमा जमा होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती, 20,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। तर मित्रांनो, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते लाईव्ह आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर कोणत्या 15 जिल्ह्यात उद्यापासून पीक विमा जमा होणार आहे ते जिल्हे देखील आपण पाहणार आहोत। अतिशय आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। 1 रुपया पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती उद्या ठीक 11 वाजता पीक विमा जमा केला जाणार आहे। जर शेतकरी बांधवांनो तुम्ही 1 रुपया भरून पीक विमा भरला असेल तर तुम्हाला उद्या ठीक 11 वाजता 20,000 रुपयांचा अग्रिम जमा केला जाणार आहे। मित्रांनो, आत्ताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली। त्यात त्यांनी पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा जाहीर केला असून थेट उद्या 11 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्याच्या सूचना दिल्या आहेत। झालेल्या बैठकीत पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यांनाच वाटप करण्यात येणार असून त्यांनी जिल्ह्यांची यादी देखील जाहीर केली आहे। शेतकरी बांधवांनो, 36 जिल्ह्यांपैकी पहिल्या टप्प्यात केवळ 15 जिल्ह्यांचा समावेश असून या जिल्ह्यामध्ये आपला जिल्हा आहे का नाही ते लक्षपूर्वक बघा। तसंच महत्त्वाची माहिती, ज्या शेतकऱ्यांनी गायरान जमीन दाखवून, देवाची जमीन दाखवून पीक विमा भरलेला आहे अशा बोगस शेतकऱ्यांवरती कार्यवाही सुरू असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। तर चला वेळ न घालवता 15 जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलाच जिल्हा आहे धाराशिव, दुसरा जिल्हा आहे जळगाव, तिसरा जिल्हा आहे नागपूर, चौथा जिल्हा आहे हिंगोली, पाचवा जिल्हा आहे नंदुरबार, सहावा जिल्हा आहे कोल्हापूर, सातवा जिल्हा आहे अहिल्यानगर, 8वा जिल्हा आहे सातारा, 9वा जिल्हा आहे सोलापूर, 10वा जिल्हा आहे बुलढाणा, 11वा जिल्हा आहे ठाणे, 12वा जिल्हा आहे परभणी, 13वा जिल्हा आहे यवतमाळ, 14वा जिल्हा आहे वर्धा आणि 15वा जिल्हा आहे नांदेड। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट उद्या 11 वाजता पीक विमा जमा होणार असल्याची माहिती खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा। धन्यवाद।